नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता नंदिनीला कळतं की जीवाला फंडिंग भास्कर करतोय. त्याचमुळे नंदिनीला आता तिचा जुना भूतकाळ आठवतो की कशाप्रकारे भास्करने आपल्या बाबांना धमकी दिली होती. तर नंदिनी जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची काही गरज नाही आहे. तर जीवा म्हणतो की भास्कर काकांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि त्यांनी माझी आयडिया बघूनच ते इम्प्रेस झाले आणि त्यांनी मला फंडिंग केली, ते यात काय प्रॉब्लेम आहे. त्यावर नंदिनी म्हणते की ते आपल्याला फसवतायत, मला अशी फिलिंग येते. तर जीवा म्हणतो की अगं माणसं बदलतात आणि तसंही तू खूप जास्त विचार करतेस. आज मी भास्कर काकांना घरी डिनरसाठी इन्व्हाइट केलं आहे. खरं तर नंदिनी जो विचार करत असते तेच घडणार असतं, कारण वसुंधरानेच भास्करला हे सगळं करायला सांगितलं होतं. वसुंधराने त्याला सांगितलेलं असते की जीवासोबत करोड रुपयांची हाऊसिंगची डील करून ती कॅन्सल करायची. आणि ज्यावेळेस जीवा कामाला सुरुवात करेल आणि अचानकपणे डील कॅन्सल झाली, त्याचमुळे त्याला खूप मोठा लॉस होईल, हा त्यांचा प्लॅन असतो. तर रात्री घरी भास्कर आता डिनरला येतो, त्यावेळेस तो सगळ्यांची मुद्दामत माफी मागत असतो. पण मात्र नंदिनीला त्याच्यावर अगोदरच संशय आलेला आहे. तर एवढंच काय, भास्करही नंदिनीला कोड्यात म्हणतो की मी अजूनही काही विसरलो नाही आहे. तुझ्या लग्नामुळे माझी मुलगी डिप्रेशनमध्ये गेली आहे आणि त्याचा सूड तर मी घेणारच. तर हे सगळं काही भास्कर फक्त नंदिनीला सांगतो, त्यामुळे तिला कळतं की हा बदला घ्यायला आला आहे. तर नंदिनी वारंवार जीवाला सावध करण्याचा प्रयत्न करते, पण तो काही ऐकत नाही.